मित्रांनो, इराण सोबत सुरू असलेलं युद्ध हे फक्त इराणसाठी नसून ते भारताची प्रगती रोखण्यासाठी आहे का? हे विधान वाचल्यावर कदाचित तुम्हाला धक्का बसेल. पण हे विधान कोणत्याही सामान्य माणसाचं नाही. इराणच्या सर्वोच्च नेत्यांचे विशेष प्रतिनिधी अब्दुल माजिद हकीम इलाहिया यांनी हा खळबळजनक दावा केला आहे. इराणवर झालेला हल्ला ही तर फक्त सुरुवात आहे. अमेरिकेचा खरा निशाणा तर भारत, चीन आणि रशिया हे देश आहेत. अमेरिकेला जगावर आपली एकहाती सत्ता गाजवण्यासाठी भारतासारख्या उगवत्या महासत्तेला रोखायचं आहे. त्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांचे भारतावरचे राक्षसी टॅरिफ आणि विजाचे कडक नियम हे याच षडयंत्राचा भाग आहेत का? काय आहे यामागचं भयानक वास्तव? पाहूया या व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या मराठी जोश कट्टावर. इराण हा भारताचा पारंपरिक मित्र आहे. अब्दुल माजिद यांनी एका भारतीय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अत्यंत गंभीर मुद्दे उपस्थित केलेत. ते म्हणतात, इराणवर झालेला हल्ला हा केवळ आमच्यापुरता मर्यादित नाही, तर अमेरिकेला जगात कुणीही भागीदार नकोय. चीन, रशिया आणि भारत हे तीन देश आज आंतरराष्ट्रीय पातळीवर ताकदवान झालेत, जे अमेरिकेला नको आहे. स्वतःचं वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी अमेरिका आता युद्धाची कारणं शोधते. माजिद असं म्हणाले की आम्ही युद्ध सुरू केलेलं नाही, आम्ही फक्त स्वतःचा बचाव करतोय. पण या युद्धाचा खरा उद्देश आशियाई अर्थव्यवस्थांना खिळखिळं करणं हाच आहे. आता माजिद यांच्या विधानाला पुष्टी देणाऱ्या काही घडामोडींकडे पाहूया. डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्यापासून त्यांनी भारताच्या प्रतिमेला धक्का बसेल असे अनेक निर्णय घेतले. सुरुवातीला भारतावर 26% टॅरिफ लावला, जो नंतर 18% केला. पण कहर म्हणजे भारतीय सौर उत्पादनांवर चक्क 126% टॅरिफ लावण्याची घोषणा केली. भारत रशियाकडून कच्चे तेल विकत घेतो म्हणजे तो युक्रेन विरुद्ध रशियाला मदत करतोय असं म्हणत ट्रम्प यांनी भारताला उघडपणे धमकावलं होतं. जागतिक जीडीपी मध्ये आशियाचा हिस्सा वाढतोय हे अमेरिकेला सहन होत नाहीये. म्हणूनच स्वतःला जगाचा बॉस समजणारी अमेरिका आता भारतावर आर्थिक बंधनं लादण्याचा प्रयत्न करते. अमेरिकेला रोखण्यासाठी चीनची भूमिका काय आहे? चीनमधील राजकीय तज्ज्ञ विक्टर गावो यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. गावो म्हणतात, जर तुम्ही चीनवर अण्वस्त्र युद्ध लादण्याचा प्रयत्न केलात तर आम्ही तुम्हाला जगाच्या नकाशावरून पुसून टाकू. चीन कधीही पहिला हल्ला करत नाही, पण दुसऱ्यांदा हल्ला करण्याची संधीही कोणाला देत नाही. चीनकडे असलेले हायड्रोजन बॉम्ब आणि 20 मिनिटात वॉशिंग्टनला गाठणारी मिसाईल्स हा अमेरिकेसाठी खूप मोठा इशारा आहे. ट्रम्प यांनी केवळ व्यापारावरच नाही तर मानवी संशोधनांवरही हल्ला केलाय. अमेरिकेत जाणाऱ्या भारतीयांसाठी H-1B विजाचं शुल्क थेट 88 लाखांवर नेलं. याचा सर्वाधिक फटका भारतीय इंजिनियर्स आणि डॉक्टरांना बसला. दुसरीकडे ऑपरेशन सिंधू नंतर भारताने जेव्हा पाकिस्तानला धडा शिकवण्याचा प्रयत्न केला, तेव्हाही अमेरिकेने भारताला धमकावून एका मांडलिक राष्ट्रासारखं वागवण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवानं भारतीय नेतृत्वाने या विरोधात प्रखर भूमिका घेतली नाही, अशी टीका आता होऊ लागली आहे. तर मित्रांनो, अब्दुल माजिद हकीम यांचं विधान आपण हलक्यात घेऊ शकत नाही. अमेरिका खरोखरच भारताच्या प्रगतीला ब्रेक लावण्यासाठी इराणसारख्या युद्धांचा वापर करते का? भारताला महासत्ता होण्यापासून रोखण्यासाठी हे एक जागतिक कारस्थान आहे का? तुम्हाला याबद्दल काय वाटतं? आपली मतं कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सखोल विश्लेषणासाठी मराठी जोश कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.